पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। एरंडोल जामनेर मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनं रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका आयशर टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली। सुदैवाने आयशर चालक लघुशंकेसाठी खाली उतरलेला होता, तितक्यात भरधाव वेगात डंपरची धडक बसली। या घटनेत डंपर चालक गंभीर जखमी झालाय। डंपरवर कोणतेही नंबर नसून दिवसा अवैध पद्धतीने वाळू वाहतूक केली जात असल्याने जामनेर महसूल प्रशासन गाढ झोपेत असल्याचा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। ही घटना आज शनिवार दिनांक 7 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे। घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं, मात्र जामनेर महसूल विभागानं मात्र तत्परता दाखवली नाही। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आयशर टेम्पो नेरी मार्गे एरंडोलकडे जात होता। त्याच रस्त्यावरून अवैध वाळू तस्करी करणारा विना नंबरचा डंपर एरंडोलकडून जामनेरकडे भरधाव वेगात येत होता। आयशर टेम्पो चालक सुदैवाने आपले वाहन थांबवून लघुशंकेसाठी खाली उतरला। त्याने आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावलेली होती, मात्र भरधाव वेगात असणाऱ्या डंपर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि थेट उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला धडक दिली। सुदैवाने टेम्पो चालक थोडक्यात बचावला, मात्र डंपर चालक या घटनेत जखमी झालाय। घटनेची माहिती स्थानिकांनी जामनेर पोलिसांना दिली। सोबतच पत्रकार सागर लवाळे यांनी ही माहिती जिल्हाधिकारी आणि जामनेर तहसीलदार यांना दिली। मात्र घटनेच्या तासाभरानंतर देखील महसूल विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं नाही। डंपर चालकाला जळगावच्या सरकारी रुग्णालयात नेला असून पुढील तपास पोलीस करतात। दिवसा अवैध वाळू वाहतूक जामनेर तहसील अंतर्गत गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध पद्धतीने वाळूची सर्रास वाहतूक सुरू आहे। अनेकदा तक्रारी करून देखील अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरतंय। भरधाव वेगात जाणारे हे विना नंबरचे डंपर एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच महसूल प्रशासन जागा होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। जिल्हाधिकारी वाळू वाहतुकीवर लक्ष घालणार का? जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अनेकदा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम छेडली होती, मात्र कारवाईची मोहीम पुन्हा एकदा जामनेर तालुक्यात घेणं गरजेचं आहे। जामनेर तालुक्यात सर्रास सुरू असलेला अवैध वाळू वाहतूक, अवैध पद्धतीनं उत्खनन असे सर्व गैरप्रकार सुरू असताना तहसीलदार मात्र आपली पाठ थोपटून घेतात, असा प्रश्न निर्माण होतोय। आरंभ पर्व न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे, जळगाव। काय कसा अपघात झाला भाऊ? दादा गाडी साईडला लागलेली होती, ड्रायव्हर लोक बाथरूमला गेलेले होते। डंपरवाला आउट साईडने येऊन गाडी ठोकून चालला गेला। अच्छा। पोलीस व प्रशासन काहीच करू शकत नाही। ते म्हणतात डंपरवाले की आमचं कोणी काही करू शकत नाही, काढू शकत नाही म्हणे। अच्छा, पोलीस प्रशासन काय करायचं? गाडी झालं तर पोलीस प्रशासन काय बोलले तुझ्याशी? पोलीस प्रशासन म्हणतं की आम्ही बघू करताय। बरं, आता तुझी गाडी जे ऍक्सिडेंट झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई कोण करणार? ते बोलले करून देतात, पण चालले गेले ते डंपरवाले। ठीक। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।